नमस्कार माझ्या छोट्या बालदोस्तांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक छोटीशी संतांची एक गोष्ट आणली आहे, संत नामदेवांची, ज्याचं नाव आहे संत नामदेवांसाठी मंदिरानेही दिशा बदलली. चला तर मग लवकर सुरुवात करूया. संत नामदेवांनी नेहमी जातीनिरपेक्ष धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला. ते एक प्रतिभासंपन्न कवी व संगीताचे चांगले जाणकार होते आणि कीर्तन कलेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्याबद्दल अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे की एकदा संत नामदेव आपल्या सवंगड्यांचं औंढा नागनाथ येथील शिव महादेवाच्या मंदिरासमोर भजन करत होते. तेव्हा मंदिरातील पुजारी त्यांना रागावले. तुमच्या भजनाच्या आवाजामुळे आमच्या पूजेत व्यत्यय येतो, तेव्हा तुम्ही मंदिराच्या दूर जाऊन भजन करा, असं ते म्हटले. त्या काळात जातीमधील उच्चनीचता खूप मानली जायची आणि संत नामदेव महाराज सर्वधर्म समभाव मानायचे. त्या घटनेनंतर नामदेव महाराजांनी मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन भजन कीर्तन सुरू केले. असे म्हटले जाते की त्यांच्या भजनाने भगवान शिव स्वतः इतके प्रसन्न झाले की त्यांनी मंदिराची दिशाच बदलली. मंदिराचा दरवाजा विरुद्ध बाजूला फिरून संत नामदेवांच्या दिशेला आला. या भक्ताचा दावा ऐकून त्याला कुठलाही त्रास होऊ नये आणि आपले दर्शन व्हावे यासाठी शंकराने मंदिराचे प्रवेशद्वार नामदेवाच्या समोर आणून ठेवले. आजही तुम्ही त्या मंदिरात दर्शनासाठी गेलात तर तुम्हाला महादेवाच्या समोर असलेला नंदी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला दिसेल. यातच त्या आख्यायिकेची सत्यता दिसून येते. भगवान शंकराच्या मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे असते. औंढा नागनाथ हे एकमेव असं ज्योतिर्लिंग मंदिर आहे ज्याचं प्रवेशद्वार पश्चिमेकडे आणि नंदी मागील बाजूस आहे. याचं कारण हेच असल्याचं सांगितलं जातं. संत नामदेवांच्या भक्तीसाठीच शंकराने हा चमत्कार घडवून आणला असे म्हटले जाते.